प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर व रोजगार मेळावा संपन्न. बुलढाणा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025च्या वतीने दिनांक 5 एप्रिल रोजी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त रोजगार शिबिर व आरोग्य निदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरात नागरिकांनी सहभाग घेतला, तर सुशिक्षित बेरोजगारांनी देखील रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला. यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दीपक मोरे यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिरात डॉक्टर आकाश पवार, डॉक्टर आदित्य पाटील, डॉक्टर पंकज शर्मा, डॉक्टर सौरभ माने, डॉक्टर आशिष कांदेळगावकर डॉक्टरांच्या टीमने योगदान दिले. तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम इंगळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेश खंडेराव यांनी केले. स्वरूप दिवसेंदिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं आपल्याला करता येईल या सगळ्यामध्ये आपण खारीचा वाटा कसा उचलला पाहिजे आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सामाजिक गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण करता येतील याकडे आपल्या सगळ्यांचं एक भारताचा नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि संविधानाप्रती आपलं कर्तव्य आहे की ह्या सगळ्या शासनाच्या योजना धोरणं हे आपण इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सगळी आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कार्यरत असतो. आमचं एक छोटंसं पाऊल आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे. आरोग्य शिबिर आम्ही नेहमीच आयोजित करीत असतो, कारण आरोग्य शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू डॉक्टर भुसारी साहेब आम्हाला असं जाणवतं की समाजामध्ये जो रुग्ण आहे त्याला जो आरोग्याचा उपचार आहे हा अतिशय महागडा झालेला आहे. त्याला तपासणी ते उपचार आणि त्याचं औषधोपचार याच्यासाठी त्याच्याकडे दैनंदिन खर्चाव्यतिरिक्त काही रक्कम शिल्लक राहत नाही. अशा सगळ्या गरजू रुग्णांसाठी या माध्यमातून एक रुग्ण तरी आपण त्याची योग्य तपासणी आणि उपचार जर त्याची करण्यात आम्ही यशस्वी झालो आपल्या सगळ्या माध्यमातून तर अशा शिबिराचं फलित झालं असं मला वाटतं. तसेच एखाद्या घराचा एक तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, युवक किंवा युवती एखाद्या कुठल्याही चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा स्वतःच्या पायावर जर या शासकीय योजनांच्या माध्यमातून उभा झाला तर खऱ्या अर्थानं या सगळ्या उपक्रमाचं चीज झालं असं मला मनापासून वाटेल. आणि या सगळ्यांची सुरुवात इथून आपण आता केली आहे. इथून यापुढेही आपण याचं स्वरूप अगदी भव्य करू. आज ज्या काही उणिवा आल्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आज लांबून लांबून रुग्ण आलेले आहे. डॉक्टरांची टीमही त्यांना तपासणीसाठी इथे वाट बघत आहे. तर आज या दोन्ही शिबिराचं उद्घाटन आरोग्य निदान आणि उपचार शिबिराचं उद्घाटन डॉक्टर भुसारी साहेबांकडून झालेलं आहे आणि श्री लांडकर साहेबांच्या वतीनं रोजगार मेळाव्याचंही उद्घाटन झालेलं आहे असं मी अध्यक्ष याच्या नाते आपल्याला जाहीर करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा येतो किंवा शिबिराच्या ठिकाणी येतो आणि त्या शिबिराच्या ठिकाणी कुठली तरी तपासणी होते. त्या तपासणीच्या आणखी आपल्याला काही आजारांची माहिती मिळते किंवा बरेचसे काही आजार जसे की आज गोदावरी फाउंडेशनचे विद्यार्थी आणि काही स्टुडंट्ससुद्धा आलेले आहेत, काही प्रोफेसरसुद्धा आहेत. तर या माध्यमातून निश्चित जे काही आजार इथे निघतील तर जसे की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया असतील, काही इतर दुर्धर आजार असतील तर या आजारावर निश्चित काम करण्यासाठी आपण तत्पर आहोत. आपलं जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा हे सुद्धा यापैकी काही जे रुग्णांचे कोणाचे ऑपरेशन्स करायचे असतील किंवा पुढच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या असेल तर त्या सुविधा देण्यासाठी आपण निश्चितच बांधील आहोत. आणि असेच कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे करत राहावे आणि त्याचा हे नक्कीच
महामानवांनी आपल्याला जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ज्या काही आपल्याला सूचना आणि उपदेश त्यांचे जे आपल्या जीवनात आपण अंगीकारायचे आहेत, निश्चितच आपण त्यांच्या त्या पावलावर पाऊल घेऊन चाललो किंवा त्यांच्या विचारावर निश्चित काम केलं तर आपण भविष्यातील पिढी ही चांगली घडू शकतो आणि आपण स्वतःही चांगलं घडू शकतो हे निश्चित आहे.